नमस्कार, आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। स्वामी विवेकानंद महाविद्यालयात प्रभा व प्रल्हाद गोकाक कॅम्प्युटर लॅबोरेटरीचे भव्य उद्घाटन। स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयात 77व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवीन संगणक प्रयोगशाळेचे कॉम्प्युटर लॅबोरेटरी उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती बेळगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री वरदराज गोकाक व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। डॉक्टर वरदराज गोकाक यांनी महाविद्यालयासाठी 2,48,000 रुपये किमतीचे 6 संगणक व 1 प्रिंटर देणगी स्वरूपात प्रदान केले। त्यांच्या या उदार देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने व महाविद्यालय प्रशासनाने संगणक प्रयोगशाळेला प्रभा व प्रल्हाद गोकाक कॅम्प्युटर लॅबोरेटरी असे नाव देऊन नामकरण केले। ही महत्त्वपूर्ण देणगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता चेतन अरुण मनेरकर यांच्या प्रयत्नातून संस्थेला मिळाली। यावेळी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉक्टर वरदराज गोकाक व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर वरदराज गोकाक यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी मार्गदर्शन केले। ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षकांचा आदर करावा, मोबाईल, सोशल मीडिया आणि टीव्ही पासून दूर राहिले पाहिजे, तरच आपण चांगले शिक्षण घेऊ शकतो। कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तिमय वातावरणात झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्रिन्सिपल पी.के. चापगावकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात पौरोहित ऋषिकेश जोशी यांनी राष्ट्रगीताच्या संस्कृत श्लोकाने केली। त्यानंतर विद्यार्थिनी काजल पाटील हिने जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी हे देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना भावुक केले। यावेळी पाहुणे मंडळींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास व्यासपीठावर संस्थेचे कार्यदर्शी सुहास कुलकर्णी, डॉक्टर वरदराज गोकाक, त्यांच्या पत्नी, मुलगा अनिल व वडील प्रल्हाद गोकाक तसेच शाळेचे मुख्याध्यापक विनोद मराठे उपस्थित होते। तसेच संस्थेचे संचालक सदानंद कपिलेश्वरी, विकास वर्धे, कमल जैन व इतर मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात बोलताना अधिवक्ता चेतन मनेरकर यांनी डॉक्टर वरदराज गोकाक व त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले। ते म्हणाले, आपण 1000 रुपयाची देणगी देताना 10 वेळा विचार करतो, मात्र विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने डॉक्टर वरदराज गोकाक यांनी 2,48,000 रुपये किमतीचे संगणक व प्रिंटर शाळेला भेट दिली आहे। त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेच्या वतीने आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे बोलताना चेतन मनेरकर म्हणाले की आपण 500 किंवा 1000 रुपयाचं डोनेशन द्यायचं म्हटलं तरी सुद्धा खूप आपल्याला विचार करतो आपण डोनेशन देताना। पण मी त्यांना एक 6 महिन्यापासून रिक्वेस्ट करत होतो की वरदराज तुम्ही आपली शाळा आणि कॉलेज चालवतोय खानापूरला, तर अशी गरज आहे कम्प्युटर सिस्टीम्सची किंवा बाकी इन्फ्रास्ट्रक्चर याची। तर चर्चा चालू होती आणि ओव्हर फोन विचार करा की एक फोन केला मी त्यांना एक 2 महिन्यापूर्वी बरोबर। तर त्याने सांगितलं, चेतन तुम्हाला किती पाहिजे तेवढं लिहा, डोनेशन जे काय आहे किंवा सिस्टीम्स तुम्हाला किती पाहिजे तेवढ्या तुम्ही सांगू शकता, दॅट मच फेथ ही हॅज रिपोज्ड इन मी। मग मी म्हटलं एक नको, एकदम आपल्या मित्राला बर्डन करायला नको। तर 6 सिस्टीम, प्रिंटर, स्कॅनर worth 2.48 lakh rupees he has donated to our college. आणि सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत कम्प्युटर सायन्सचे आमचे मारुती म्हणून प्रोफेसर लेक्चरर आहेत इथं, तर त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली, चापगावकर सरांच्या बरोबर चर्चा झाली। त्याच्यात असं आहे की रिफर्बिश्ड कम्प्युटर सिस्टीम्स पण मिळतात, त्या स्वस्त असतात किंवा 20,000ला पण मिळतात। पण आम्हाला ऍडवाइस असं करण्यात आलं, जो आपला वेंडर आहे त्याने सांगितलं की तुम्ही लेटेस्ट 10th जनरेशन कम्प्युटर सिस्टीम्स घ्या, कारण त्या ज्या आपण कमी रेंजच्या घेतो त्या लवकर खराब होतात। आणि त्या ह्याच्यातनं आम्ही ज्या वेळेला ती रिक्वेस्ट केली वरदराज गोकाक सरना, त्यांनी इमिडिएटली ही अग्रीड अलॉंग विथ हिज वाईफ, दोघंही जण इतके जनरस इनफ आहे, तुम्ही यू कॅन मेक आउट द सिम्प्लिसिटी इन देअर बिहेवियर।
हे जी बहुमोल देणगी त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी डॉक्टर वरदराज गोकाक, त्यांच्या मिसेस, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ते एक शिक्षक म्हणून गारगोटीला काम करत होते. त्यांचं शिक्षण कन्नडमध्ये झालं, पण त्यांचं जे शिक्षण हे होतं, व्यवसाय शिक्षकी पेशा जो होता तो त्यांनी गारगोटीला म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं करिअर केलं. आणि त्याशिवाय चापगावकर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे वडील म्हणजे प्रल्हाद गोकाक जे आहेत त्यांचे वडील ते फ्रीडम स्ट्रगल मध्ये होते. म्हणजे देशाला स्वातंत्र्य काय आहे आणि स्वातंत्र्य आपल्याला कसं टिकवायचं आहे ते त्या सगळ्या गोष्टींची आणि समाजाच्या संदर्भामध्ये जी कळकळ असते तोच माणूस एवढं मोठं डोनेशन देऊ शकतोय. कारण आता आपण बघतो समाजामध्ये आज करोडोपती लोक आहेत, परंतु डोनेशनची जर गोष्ट आली तर 2 स्टेप मागे असतात. कारण आर्थिक दान करणं हे खूप महत्वाचं आहे.